हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामरमध्ये आज आपण शिकणार आहोत फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. देर आर 4 सब काइंड्स ऑफ फ्युचर टेन्स. फर्स्ट वन, सिंपल फ्युचर टेन्स. सेकंड वन, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. थर्ड वन, फ्युचर परफेक्ट टेन्स. अँड फोर्थ वन, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. सुरुवातीला पाहूयात सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळातील वाक्यरचना: सब्जेक्ट प्लस विल प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. साध्या भविष्यकाळात कर्त्यानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. विल या सहाय्यकारी क्रियापदानंतर मूळ क्रियापदाचे पहिले रूप व त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यावे. कर्ता हा सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, या कर्त्यानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. फॉर एक्झाम्पल, आय विल रीड दॅट बुक टुमॉरो. मी ते पुस्तक उद्या वाचीन. या वाक्यात आय हा सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे. या कर्त्यानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे आणि त्यानंतर रीड हे मूळ क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, वी विल प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळू. शी विल ट्राय टू रीड इंग्लिश. ती इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न करेल. अजय विल गो टू स्कूल. अजय शाळेला जाईल. पीपल विल गो फॉर अ वॉक. लोक फिरायला जातील. आता पाहूयात सिंपल फ्युचर टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्याची वाक्यरचना: सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. वाक्याला नकारार्थी करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद विल आणि क्रियापदाचे पहिले रूप यांच्यामध्ये नॉट घ्यावे. फॉर एक्झाम्पल, आय विल नॉट टेक हिज पेन टू राईट. मी त्याचा पेन लिहायला घेणार नाही. यू विल नॉट राईट. तू लिहिणार नाहीस. शी वोंट टेल अस द न्यूज. ती आपल्याला बातमी सांगणार नाही. अजय विल नॉट कम हेअर. अजय येथे येणार नाही. नाउ इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. सुरुवातीला पाहूयात व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनची वाक्यरचना असेल: विल प्लस सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब. फॉर एक्झाम्पल, विल आय राईट अ लेटर. मी पत्र लिहीन का. नेक्स्ट एक्झाम्पल, विल वी स्टार्ट टू प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करावी का. विल सी सिंग अ सॉन्ग. ती गाणे गाईल का. आता पाहूयात WH क्वेश्चन. WH क्वेश्चनची वाक्यरचना असेल:
सुरुवातीला WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. फॉर एक्झाम्पल, व्हेन विल ही मीट यू? तो तुम्हाला कधी भेटणार? व्हेअर विल दे गो? ते कुठे जातील? फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधील वाक्यरचना सब्जेक्ट प्लस विल बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळामध्ये कर्त्यानंतर विल बी हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे ING रूप म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यावे. कर्ता हा सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, या कर्त्यानंतर विल बी हे एकमेव सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. फॉर एक्झाम्पल, आय विल बी रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित असेन. या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे, त्यानंतर विल बी हे सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर क्रियापदाचे ING रूप. नेक्स्ट एक्झाम्पल, ही विल बी लर्निंग टू स्पीक इंग्लिश. तो इंग्रजी बोलायला शिकत असेल. या वाक्यामध्ये ही हा कर्ता आहे, त्यानंतर विल बी हे सहाय्यकारी क्रियापद आणि लर्निंग हे प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब म्हणजे क्रियापदाचे ING रूप. शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणे गात असेल. अजय विल बी कमिंग हिअर टू स्टडी. अजय येथे अभ्यास करायला येत असेल. आता पाहूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळात वाक्याला निगेटिव्ह करण्यासाठी वाक्यरचना याप्रमाणे असेल. सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, वी विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत नसू. अजय विल नॉट गो टू स्कूल. अजय शाळेला जात नसेल. नेक्स्ट एक्झाम्पल, ही विल नॉट बी ड्रॉइंग अ पिक्चर. तो चित्र काढत नसेल. नाव इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. सुरुवातीला पाहूयात व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनची वाक्यरचना विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब. फॉर एक्झाम्पल, विल दे बी गिव्हिंग मी अ बुक टू रीड. ते मला पुस्तक वाचायला देत असतील का? नेक्स्ट एक्झाम्पल, विल अजय बी गोइंग टू स्कूल. अजय शाळेला जात असेल का? आता पाहूयात WH क्वेश्चन. WH क्वेश्चनची वाक्यरचना सुरुवातीला WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब. फॉर एक्झाम्पल, व्हॉट विल आय बी रायटिंग. मी काय लिहित असेन. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हेअर विल ही बी प्लेइंग क्रिकेट.
तो कोठे क्रिकेट खेळत असेल? फ्युचर परफेक्ट टेन्स. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स मधील वाक्यरचना: सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. पूर्ण भविष्यकाळात सब्जेक्ट म्हणजे कर्त्यानंतर विल हॅव हे हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद येतं. विल हॅव ह्या सहाय्यकारी क्रियापदानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. कर्ता हा सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, कर्त्यानंतर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद येतं. फॉर एक्झाम्पल, वी विल हॅव रिटन अ लेटर. आम्ही पत्र लिहिलेले असेल. या वाक्यात वी हा कर्ता आहे. वी ह्या कर्त्यानंतर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आणि रिटन हे क्रियापदाचं तिसरं रूप. नेक्स्ट एक्झाम्पल, आय विल हॅव रिक्वेस्टेड देम टू वर्क. मी त्यांना काम करण्याची विनंती केलेली असेल. या वाक्यात आय हा कर्ता आहे. आय ह्या कर्त्यानंतर विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आणि रिक्वेस्टेड हे क्रियापदाचे तिसरे रूप आलेले आहे. दे विल हॅव रीड अ न्यूजपेपर. त्यांनी वर्तमानपत्र वाचलेले असेल. ही विल हॅव इटन अ मँगो. त्याने आंबा खाल्लेला असेल. आता पाहूयात फ्युचर परफेक्ट टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. निगेटिव्ह सेंटेन्सची वाक्यरचना: सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, यू विल नॉट हॅव लर्न टू स्पीक इंग्लिश. तुम्ही इंग्रजी बोलायला शिकलेले नसाल. नेक्स्ट एक्झाम्पल, दे विल नॉट हॅव गिव्हन मी अ बुक टू रीड. त्यांनी मला पुस्तक वाचायला दिलेले नसेल. अजय विल नॉट हॅव गॉन टू स्कूल. अजय शाळेला गेलेला नसेल. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. सुरुवातीला पाहूयात व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनची वाक्यरचना: विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब. फॉर एक्झाम्पल, विल सी हॅव संग अ सॉन्ग. ती गाणे गायलेली असेल का? नेक्स्ट एक्झाम्पल, विल अजय हॅव ड्रॉन अ पिक्चर. अजयने चित्र काढलेले असेल का? विल आय हॅव टेकन हिज पेन टू राईट. मी त्याचा पेन लिहायला घेतलेला असेल का? WH क्वेश्चन. WH क्वेश्चनची वाक्यरचना: सुरुवातीला WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब. फॉर एक्झाम्पल, व्हॉट विल आय हॅव रिटन. मी काय लिहिलेले असेन. व्हेअर विल ही हॅव प्लेड क्रिकेट. तो कोठे क्रिकेट खेळलेला असेल. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ.
चालू पूर्ण भविष्यकाळातील वाक्याची रचना. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. चालू पूर्ण भविष्यकाळात कर्त्यानंतर विल हॅव बीन घ्यावे. यानंतर मूळ क्रियापदाचे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आयएनजी रूप घ्यावे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. मित्रांनो, वाक्यातील कर्ता हा सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, म्हणजे एकवचनी असो किंवा अनेकवचनी असो, या कर्त्यानंतर विल हॅव बीन घ्यावे व त्यानंतर क्रियापदाचे आयएनजी रूप घ्यावे. फॉर एक्झाम्पल, दे विल हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours. ते 2 तासापासून खेळत असतील. या वाक्यामध्ये दे हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. या कर्त्यानंतर विल हॅव बीन आलेले आहे व त्यानंतर प्लेइंग हे क्रियापदाचे आयएनजी रूप आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, ही विल हॅव बीन स्टडिंग सिन्स 4 o'clock. तो 4 वाजल्यापासून अभ्यास करत असेल. आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो असेल. शी विल हॅव बीन ईटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली असेल. आता पाहूयात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. निगेटिव्ह सेंटेन्सची वाक्यरचना. सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, वाक्याला निगेटिव्ह करण्यासाठी विल आणि हॅवच्या मध्ये नॉट घ्यावे. फॉर एक्झाम्पल, यू विल नॉट हॅव बीन लर्निंग टू स्पीक इंग्लिश. तुम्ही इंग्रजी बोलायला शिकत आलेले नसाल. They will not have been giving me a book to read. ते मला पुस्तक वाचायला देत आलेले नसतील. अजय will not have been going to school. अजय शाळेला जात आलेला नसेल. आता पाहूयात चालू पूर्ण भविष्यकाळातील इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. सुरुवातीला पाहूयात व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनची वाक्यरचना. विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब. फॉर एक्झाम्पल, विल सी हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणे गात आलेली असेल का. नेक्स्ट एक्झाम्पल, विल अजय हॅव बीन ड्रॉइंग अ पिक्चर. अजय चित्र काढत आलेला असेल का. विल आय हॅव बीन टेकिंग हिज पेन टू राईट. मी त्याचा पेन लिहायला घेत आलेलो असेन का. WH क्वेश्चन. WH क्वेश्चनची वाक्यरचना. सुरुवातीला WH वर्ड प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब. फॉर एक्झाम्पल, व्हॉट विल आय हॅव बीन रायटिंग. मी काय लिहित आलेलो असेन. नेक्स्ट एक्झाम्पल,
व्हेअर विल ही हॅव बीन प्लेइंग क्रिकेट? तो कोठे क्रिकेट खेळत आलेला असेल?